बातमी पुण्यातली आहे। पुण्यात नगरसेवकांना प्रशिक्षण दिलं जाणार आहे। कायदा आणि समिती कामकाजाचे धडे हे शिकवले जातील। अनुभवी अधिकारी नगरसेवकांना मार्गदर्शन करतील। पुणे जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक शेवटच्या दिवशी उमेदवारांना एबी फॉर्म आता देणार आहेत। बंडखोरी टाळण्याकरता राष्ट्रवादी आणि भाजपची एक नवी स्ट्रॅटर्जी या निमित्तानं समोर येते। ज्या गोष्टी मनपा निवडणुकीत, नगर पंचायतीच्या निवडणुकीत, नगरपालिकेच्या निवडणुकीत घडल्या त्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीत घडू नयेत याकरता विशेष खबरदारी बाळगली जाते। पुण्यात ससून रुग्णालयातून कैद्यानं पलायन केलंय। स्वच्छतागृहाची काच फोडून सिने स्टाईल पसार झालेला आहे। सनी गौतम कुचेकर असं या कैद्याचं नाव आहे। अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणात त्याला ताब्यात घेण्यात आलेलं होतं। ससून रुग्णालयातल्या अतिदक्षता विभागाच्या स्वच्छतागृहाची काच फोडून सोमवारी दुपारी त्यानं पलायन या ठिकाणी केलेलं आहे। बातमी नागपूरची आहे। नागपूरमध्ये मुख्यमंत्र्यांच्या बनावट स्वाक्षरीनं फसवणूक झाली आहे। बनावट स्वाक्षरीनं शिफारस पत्र तयार करून महिलेची फसवणूक आहे। 2.5 लाखांची महिलेची फसवणूक केल्याचं समोर आहे। या प्रकरणी आरोपीला पोलिसांनी अटकही केली आहे। बातमी मैदानातली आहे। नागपूरमध्ये उद्या भारत विरुद्ध न्यूझीलंड T20 सामना होतोय। सामन्याच्या दरम्यान मार्गावर वाहतूक कोंडी होण्याची शक्यता वर्तवली जाते। याकरता विशेष खबरदारी म्हणून काही वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात आलेले आहेत। वर्धा मार्गावर अवजड वाहनांना प्रवेशबंदी असते। क्रिकेट रसिकांनी शक्यतोवर मेट्रोचा वापर करावा असं आवाहन आहे। सहाशे ट्रॅफिकचे पोलीस आणि ऑफिसर्स आणि कर्मचारी आम्ही लावलेले आहे आणि याचा मुख्य उद्देश आहे की तिथे काही कंजेशन झाला नाही पाहिजे आणि जे नागपूरचे आणि किंवा जे लोक मॅच साठी येणार आहे त्यांना आम्ही अपील करतो, आवाहन करतो की तुम्ही जास्तीत जास्त मेट्रोचा वापर करा। मेट्रो स्टेशन वरून हे फीडर बस सेवा उपलब्ध आहे। जर तुम्ही मेट्रोचा वापर केला तर तुम्हाला पण काही त्रास होणार नाही आणि ट्रॅफिकचा पण काही कंजेशन होणार नाही। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।